नमस्कार. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये मी सागर कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. प्राइम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मराठा आरक्षणासाठी कोकणातून देखील राजीनामे तसेच ठिकठिकाणी मराठा समाजाचे बेमुदत साखळी उपोषण. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोकणात अनेक ठिकाणी रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन. रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात, भातावर किडींचा प्रादुर्भाव, शेतकरी मात्र चिंताग्रस्त. आणि गाव व शाळेसमोरील वाहतुकीच्या मार्गावरती गतिरोधकांना रंगच नाही, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, गावाच्या सरपंचानेच रंगवले गतिरोधक. पाहूया सविस्तर वृत्त. सुरुवातीलाच मराठा आरक्षणासंदर्भातील काही बातम्या. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. त्याचे पडसाद आता तालुका पातळीवर देखील होऊ लागले आहेत. चिपळूण तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी यासाठीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येणाऱ्या काळात मोर्चाची तीव्रता आणि आरक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष यासाठी माझं पद पणाला लावलंय अशी माहिती प्रशांत यादव यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या बाबतीत तीव्र आंदोलन सुरू आहेत. जरांगे पाटलांचं उपोषण आपण बघताय आणि त्या माध्यमातून चिपळूण आता 2 तारखेपासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्याचा निर्धार समाजाने केलेला आहे. आणि अशा परिस्थितीत समाजातला एक घटक म्हणून या आंदोलनामध्ये सक्रिय पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं मी याच्यामध्ये जाण्याकरता आज चिपळूण तालुका काँग्रेस पदाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 100% निकाली येऊ शकतो. तशी मानसिकता आणि इच्छाशक्ती जर त्यांच्यामध्ये असेल तर हा प्रश्न ते निकाली काढू शकतात आणि तसा निर्णय करू शकतात आणि तसा त्यांनी करावा. आणि हे आंदोलन जे चिघळत चाललं आहे हे वेळीच थांबावं अशी माझी त्यांना विनंती आहे. सध्याच्या विद्यमान सरकारची भूमिका जरांगे यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्याची असती तर केव्हाच झालं असतं, पण खोटी आश्वासनं देणे आणि आश्वासनांचा विसर पडणे यामध्ये सध्याचे सरकार अग्रभागी असल्याचा आरोप आमदार राजन साळवी यांनी लगावला आहे. सध्याच्या विद्यमान सरकारची भूमिका जरांगे साहेबांच्या मागणीप्रमाणे करण्याची असती तर हा निर्णय केव्हाच झाला असता. फक्त खोटी आश्वासनं देणं, दिलेल्या आश्वासनांचा विसर पडणं आणि कोणता निर्णय न करणं यामध्ये हे सरकार आता अग्रभागी आपल्याला दिसते. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेला सांगितलं होतं आरक्षण द्यायचं असेल ते आरक्षण आर्थिक निकषावरती द्यावं, म्हणजे प्रत्येक समाजातला गरीब व्यक्तीला आरक्षणाचा फायदा होऊ शकतो असं मत त्या शिवसेना प्रमुखांनी मांडलं होतं आणि त्या पद्धतीने पुढे जावं अशा तशी सध्याची वाटचाल आहे. निश्चितपणे मी आता सांगू इच्छितो की जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून जे आता उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी सुद्धा एक मराठा समाजातला एक कार्यकर्ता असल्यामुळे निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाची आम्ही सहमत आहोत आणि मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे ही निश्चितपणे आम्हा लोकांची या ठिकाणी मागणी आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी पोलादपूर येथील कर्मचारी महासंघ यांच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने मराठा कर्मचारी महासंघ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते. संपूर्ण राज्यातील मराठा बांधव एकत्र येत आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजातर्फे गेली अनेक वर्ष विविध पातळीवर न्याय मागण्यात येत आहे. मात्र आरक्षणाचे घोंगडे भिजत पडले असल्याने पुन्हा आरक्षणासाठी अंतरवाली गावात जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पोलादपूर ते उमरठ पर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी कर्मचारी महासंघातर्फे 100 दुचाकीवरून शेकडो मराठा बांधव बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. राज्यात दिवसेंदिवस मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रायगडातूनही मोठा पाठिंबा मिळतोय. आज रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषणाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून जरांगे पाटलांना समर्थन दाखवताना दिसत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चुलीत गेले मंत्री आणि चुलीत गेले पक्ष, मराठ्यांना आरक्षण एकच लक्ष
अशा प्रकारचे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले होते। या ठिकाणी आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांना येण्यास बंदी सुद्धा करण्यात आली आहे। अशा पद्धतीचा बॅनर सुद्धा लावण्यात आला आहे। तर दुसरीकडे घोषणा देत निषेध सुद्धा करण्यात आला। एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा पद्धतीने घोषणा देत या ठिकाणी साखळी उपोषणाला अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत सुरुवात झाली। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मोर्चे, त्यानंतर न्यायालयीन लढ्यानंतर प्रस्थापित पुढाऱ्यांनी तसे या प्रश्नातून लक्ष काढून घेतले होते। पण आंदोलन काळात एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य मात्र ग्रामीण भागात रुजले। गावोगावी चौकात एक मराठा लाख मराठा, मोठे भगवे ध्वज लावणारे, घरातून बाहेर पडताना कपाळी गंध लावणारे, हातात नाना प्रकारचे गंडेदोरे बांधणारे अनेक तरुण आरक्षण मिळाले तरच प्रश्न सुटतील या मानसिकतेने गावोगावी आंदोलनात उभे राहिलेत। पेण गागोदे बुद्रुक या विनोबा भावे यांच्या जन्मगाव असलेल्या गागोदे बुद्रुक गावचे 50 मराठा समाज बांधवांचे फौज मंगळवारी रात्री 10 वाजता पेणवरून जालना सराटी येथे जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रवाना होणार आहे। तत्पूर्वी या गावातील तरुणांनी पेण खोपोली महामार्गावरती गागोदे बुद्रुक गावाच्या सीमेवर जरांगे पाटील यांना समर्थन देत आजवर लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी, एक मराठा लाख मराठा अशा गगनभेदी घोषणा देत बॅनर लावून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत आरक्षण मिळेपर्यंत सर्व राजकीय पुढाऱ्यांना गावात बंदी केली आहे। पेणमधील हे पहिलेच गाव ठरले असून गावबंदी करणारे बॅनर लावून निषेध व्यक्त केला आहे। एक प्रकारे मराठा आंदोलनाची धग पेणच्या वेशीवरती आणून ठेवली आहे। गेल्या आठवडाभर राज्यातील सर्व जिल्हा तालुके गावागावात मराठा समाज बांधवांनी एल्गार पुकारला आहे। एकूणच मराठा समाज बांधवांचा आरक्षण मिळावे म्हणून हा रणसंग्राम आज मंगळवारपासून पेणमध्ये पाहावयास मिळणार आहे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एकच मिशन मराठा आरक्षण, एकच मिशन मराठा आरक्षण। या ठिकाणी गागोदे बुद्रुक जिल्हा रायगड येथील सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन या ठिकाणी गावबंदीचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत या ठिकाणी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी आमच्या गावामध्ये एंट्री नाहीये। या ठिकाणी आजवर लढलो मातीसाठी, एक लढा आमच्या जातीसाठी, हीच या ठिकाणी ध्येय आम्ही घेऊन या ठिकाणी सगळे ग्रामस्थ, आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ एकत्रित आलोत। गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू आहे। मात्र या उपोषणाची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्याने हे उपोषण दिवसेंदिवस चिघळले जात आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना राज्यातील मराठा समाजाचा पाठिंबा वाढत चालला आहे। आजपासून पेण तालुक्यात देखील मराठा समाजाने पेण तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। यावेळी बोलताना जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आमच्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले आहेत आणि जोपर्यंत ते उपोषण सोडत नाहीत तोपर्यंत आमचे हे बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहील। दररोज 3-4 गावातील बांधव आळीपाळीने या उपोषणाला बसणार आहेत। मात्र आमच्या या उपोषणाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने भेट दिल्यास आम्ही स्वागत करू, मात्र त्यांच्या भाषणासाठी आम्ही बंदी ठेवली आहे। आधी आरक्षण मगच भाषण हा आमचा एकमुखी ठराव झाला असल्याचे मराठा समाजाचे बांधव मंगेश दळवी यांनी सांगितले आहे। आम्ही जरांगे पाटील साहेब जे उपोषणाला बसलेले आहेत त्याच अनुषंगाने त्यांना पाठिंबा म्हणूनच आम्ही बसलेलो आहोत। आमची इथं बसलेल्यांची वेगळी काहीच मागणी नाही। जी मागणी घेऊन जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्याच मागणीला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, त्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे आणि म्हणून आम्ही बसलेलो आहोत। आम्ही प्रत्येक गावांच्या बैठका घेतल्यात, समाजाची बैठक झाली आणि गावगावांना जबाबदारी दिलेली आहे की आज 4 गावं, उद्या 4 गावं, परवा 4 गावं अशी जोपर्यंत जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसतील तोपर्यंत इथं आम्ही पाठिंब्यासाठी बसणार आहोत। मग गावांची जर संख्या संपली तर रिपिटेशन आम्ही करणार आहोत गावांचं, पण आम्ही इथं बसणार आहोत। मी सगळ्या समाजाच्या वतीने ही गोष्ट ठरलेली आहे
ती इथं आलेल्या सगळ्यांनी जो येईल त्याचं स्वागत आहे, पण आम्ही कोणालाही आता भाषण करून इथं देणार नाहीत, कारण भाषण ऐकून ऐकून समाज थकलेला आहे. आणि भाषणामध्ये बरेचसे लोक येऊन काही म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते ह्याच्या आरक्षणाला धक्का त्याच्या आरक्षणाला धक्का असं बोलून ते निघून जातात. होतंय काय, ह्याच्या त्याच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे आम्हालाही मान्य होतं आणि तसंच SC-BC आम्ही घेतलंही होतं, कोणाच्या आरक्षणाला धक्का लागता, पण धक्का न लागता दिलं पाहिजे. आणि ते आम्हाला मिळणार कसं ह्याचं उत्तर ज्याच्याकडे असेल त्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी. नाहीतर समाजाला प्रत्येक वेळा समाजाच्या तोंडाला पानं पुसून कोणी जाऊ नये. त्याच्यापेक्षा म्हणून समाजाने ठरवलंय की कोणाशी वाईट पण न घेता तुम्ही या इथं बसून समाजाची चर्चा त्यांचा हाल अहवाल विचारलात तरी चालेल, पण भाषण कोणाला करून द्यायचं नाही. सकल मराठा समाज पेण यांच्या वतीने आता जरांगे पाटील हे जे ओबीसी प्रवर्गातना सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणातून मिळून आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेसाठी बसलेले आहेत, त्यांना आम्ही पाठिंबा देण्याची बसलो. आणि त्यांनी ते जे भूमिका घेतील पुढे त्यांच्याकडून जी भूमिका पुढची त्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी आम्ही फक्त पाठिंबा बसणार आहोत. पुढची भूमिका आम्ही कोणी ठरवणार नाही, तर ते वरिष्ठ ठरवतील. त्या बाबतीत मी एवढंच म्हणेन, आत्ताच सांगितलं, कोणी म्हणतोय या प्रवर्गाला धक्का ना लागला पाहिजे, त्या ह्याला धक्का ना लागला पाहिजे, हे गेले 40 वर्षापासून ऐकतोय. मग 40 वर्षामध्ये इतर जाती समाविष्ट करून घेतल्यात तेव्हा कोणाला धक्का लागला नाही का? मग मराठा समाजाला देताना धक्का का लागतो? आमची एकच मागणी आहे, ओबीसी प्रवर्गामध्ये सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या किंवा ओबीसी प्रवर्गात सरसकट प्रवेश करा आणि आम्हाला आमच्या लहान मुलांना न्याय द्या. 40 वर्षामध्ये आमच्या कित्येक पिढ्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय सगळ्यापासून वंचित राहिल्यात. शैक्षणिक नुकसान एवढं अफाट झालं आमच्या मुलांचं की त्याचं प्रतीक आहे की ते 3 महिन्याचं मूल तिथे आलं होतं. भविष्यात त्या 3 मुलांची अवस्था आमच्यासारखी होऊ नये याचं ते प्रतीक आहे. हे महाराष्ट्राने याच्यातून शासनाने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने बोध घ्यावा. या बातमीसह बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. उर्वरित घडामोडी पाहूया एका विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लैलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये मी सागर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी प्रत्येक भारतीयाने आपल्या देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148व्या जयंतीदिनी भारतीय तटरक्षक वायू अवस्थान आयोजित रन फॉर युनिटी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रन फॉर युनिटीची सुरुवात सकाळी 6:30 वाजता मारुती मंदिर येथून झाली. भारतीय तटरक्षक वायू अवस्थान रत्नागिरीचे कमांडंट विकास त्रिपाठी यांनी झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर मारुती मंदिर येथून सुरुवात होऊन भारतीय तटरक्षक वायू अवस्थानच्या कार्यालयात या उपक्रमाची सांगता झाली. या उपक्रमात पोलीस विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, कोकण रेल्वे, गद्रे मरीन लिमिटेड, MES नवनिर्माण विद्यालयाचे विद्यार्थी, आय केअर इंग्लिश मीडियम स्कूल, कस्टम विभाग, फिनोलेक्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, मराठा बिल्डर्स, RPF, अरिहंत ग्रुप यांच्या कर्मचारी, विद्यार्थी, नागरिकांसह सुमारे 350 पेक्षा अधिक जण सहभागी झाले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरण निमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन. सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझे स्वतःचे योगदान देण्याचा
सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे, अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज येथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय बौद्धिक विकास नवी मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित केला। या कार्यक्रमात 250 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते। यामध्ये 100 दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेतला। या दौडमध्ये विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत। यामध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा किरीट सोमय्या यांनीही सहभाग घेतला। या दौडला सुरुवात होण्याच्या अगोदर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांना शपथ देखील दिली। यावेळी मानसिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक क्षमता आहेत आणि त्या क्षमतांचा शोध घेण्यात यावा असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्गारले व सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली। निपीड या संस्थेच्या वतीनं आज खारघरमध्ये या देशाचे एक लोहपुरुष अशी ज्यांची ओळख आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचबरोबरीनं या संस्थेच्या माध्यमातून जी लोक मानसिकदृष्ट्या चॅलेंज्ड आहेत, मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या साठी आज रॅलीचं आयोजन खारघर शहरामध्ये करण्यात आले। मी या संस्थेचे सन्माननीय रविप्रकाशजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। हे काम करतायत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये जे बौद्धिकदृष्ट्या ज्यांची वाढ थांबलेली आहे अशा तरुणांवरती फोकस करून त्यांना समाजामध्ये मानानं अभिमानानं जगता यावं यासाठी देशपातळीवरती प्रयत्न सरकारच्या माध्यमातून विशेषत्वानं सुरू आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला देशामधली सर्वसामान्य जनता, अनेक थोर उदार देणगीदार हे सुद्धा त्याला सोबत करतायत। आज लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जी के जन्मदिवस के अवसर पर रन फॉर यूनिटी कार्यक्रम का आयोजन राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तिकरण संस्थान क्षेत्रीय केंद्र नवी मुंबई के द्वारा किया गया है। इस कार्यक्रम में लगभग 250 लोग भाग ले रहे हैं, जिसमें से कि 100 दिव्यांग बच्चे इसमें प्रतिभाग करने वाले हैं और वो रन फॉर यूनिटी के माध्यम से समाज में राष्ट्रीय एकता के संदेश को लोगों तक पहुंचाएंगे। कुल 250 लोग शामिल हो रहे हैं, जिसमें से अलग अलग कॉलेज के विद्यार्थी हैं, जिसमें से भारतीय विद्यापीठ के विद्यार्थी प्लस हमारे कॉलेज के भी विद्यार्थी हैं जो शामिल हो रहे हैं। इसके अतिरिक्त जो दिव्यांग बच्चे हैं वो भी शामिल हो रहे हैं, जो कि 100 के आसपास की संख्या में रहेंगे। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, तहसीलदार कार्यालय अलिबाग, जिल्हा पोलीस दल अलिबाग या सर्वांच्या माध्यमातून वर्सोली समुद्र किनारा अलिबाग येथून राष्ट्रीय एकता दौड आयोजित करण्यात आली होती। यामध्ये रायगड पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकारी यांसह बहुसंख्य रायगडकर सहभागी झाले होते। अलिबाग महसूल विभाग स्पर्धा विश्व अकॅडमीचे युवक युवती यावेळी या कार्यक्रमास उमाकांत कडनोर, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग, तहसीलदार विक्रम पाटील, नायब तहसीलदार टोलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर, राखीव पोलीस निरीक्षक बाविस्कर, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळा नगरपंचायत कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाअंतर्गत राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली। या प्रसंगी नगराध्यक्षा माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, नगरसेवक मंगेश शिगवण, नगरसेविका नेहा पांढरकामे तसेच नगरपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते। रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे रामवाडी येथे गरजू महिलांना गणपतीत गोळा केलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले। गरजू महिलांना घरातल्या घरात स्वयंरोजगार करता यावा हा या मागचा उद्देश होता। नुकत्याच साजरा झालेल्या गणपती उत्सवामध्ये रोटरी क्लब ऑफ पेण आणि
इनरव्हिल क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य गोळा करण्याचा प्रोजेक्ट राबवण्यात आला होता। या निर्माल्याचा काही भाग हा खत निर्मितीसाठी वापरण्यात आला, तर काही फुले सुकवून वाळवून त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले। त्याचप्रमाणे निर्माल्यावर योग्य ती प्रक्रिया करून नंतर त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले। इनरव्हिल क्लब ऑफ पेण सदस्या सुचिता म्हात्रे यांनी हे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम केले। या प्रशिक्षणामध्ये जवळपास 60 महिलांचा सहभाग होता। या उपक्रमामुळे निश्चित या महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार करण्याची योग्य ती संधी मिळेल। या स्तुत्य उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा मधुबाला निकम, सेक्रेटरी जयेश शहा, इनरव्हिल क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षा सौ ज्योती अवघडे तसेच इनरव्हिल सदस्य उपस्थित होते। या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रामध्ये छोट्याशा विश्रांतीची। उर्वरित घडामोडी पाहूयात एका विश्रांतीनंतर। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण। HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट फ्रीज, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन व फर्निचर वरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात। आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड। विश्रांतीनंतर माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। लांजा, रत्नागिरी, चिपळूण या बस स्थानकाची कामे महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती। त्यांची कामेही सुरू झाली, परंतु सध्या लांजा, रत्नागिरी व चिपळूण बस स्थानकाचे काम रखडलेले आहे। यामुळे प्रवासी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। लांजा बस स्थानकासाठी आमदार राजन साळवी यांनी प्रवासी निवारा व बुकिंग काउंटर शेड करता 4 लाख रुपये व सुलभ शौचालय करता 12,000 रुपयांचा निधी देऊन शौचालय व शेड उभारण्यात आली होती। लांजा, रत्नागिरी व चिपळूण बस स्थानकाचे रखडलेले कामाचा पाठपुरावा सुरू आहे। येणाऱ्या नागपूर अधिवेशनात देखील हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन आमदार राजन साळवी यांनी दिले आहे। की जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर साहेब असताना ह्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, लांजा असेल, या तिन्ही ठिकाणी चांगल्या तऱ्हेची इमारती मंजूर झाल्या, त्याचं भूमिपूजन झालं। पण नंतरच्या काळामध्ये जी ठेकेदारांनी कामं घेतली होती ती कामं त्यांच्या ठिकाणी रखडली आणि बंद पडलेली आहे। त्यासमोर सतत आमचा पाठपुरावा करत आहे, करणार आहे। पण माहिती मी सांगतो तुम्हाला की तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे आमचं कौतुक केलं पाहिजे असं वाटतं मला। केलेल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे, कारण आपल्याला माहिती असेल की ग्रामीण जनता जेव्हा स्टँडला येते तेव्हा पुरुष मंडळींचा काही अडचण नसते, पण महिला वर्गाची खूप तिथे कुचंबणा होते वॉशरूमला जाण्यासाठी। मी स्वतः त्या ठिकाणी 12 लाख रुपये स्थानिकांसाठी मंजूर घेऊन तिथं एक महिलांसाठी, पुरुषांसाठी सुंदर असं सुलभ शौचालय त्या ठिकाणी आपण निर्माण करून गणपतीपूर्वी जनतेला आम्ही सादर केले। त्यानंतर त्या ठिकाणी एक शेड त्यांना पाहिजे होती बुकिंग करता आणि त्या काही गोष्टीसाठी स्वतः त्या ठिकाणी 4 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी मी ती शेड बांधून दिलेली आहे। जे मला माझ्या निधीतून करणं शक्य आहे ते मी केलेलं आहे, परंतु या जागेसाठी, इमारतीसाठी जो का पाठपुरावा तो पाठपुरावा आमचा सुरू आहे। पुढील काही काळामध्ये नाही झालं तर येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा करून कशीही अद्यावत रत्नागिरी असेल, चिपळूण असेल, लांजा असेल काम कसं सुरू होईल या दृष्टीने पावलं जाते। पावसात कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती। रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणीला सुरुवात झाली आहे, मात्र आता ह्या भात शेतीवर किडींचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय। किडींच्या प्रादुर्भावामुळे भात शेतीवर परिणाम झाला असून पिकांची उंची देखील खुंटली आहे। मोठ्या कष्टाने केलेले भात शेतीवर वातावरणावरील बदलाचा परिणाम होत असल्याने आता त्यात किडींचा प्रादुर्भाव यामुळे शेतीची मोठी नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंताग्रस्त देखील झालेला पाहायला मिळतोय। देवदे काजरघाटी रत्नागिरी रोड मार्गे पुणे शाळेजवळील मार्गावरती चिरा वाहतूक व अन्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरक्षेसाठी गतिरोधक घालण्यात आले आहेत।
याच मार्गावरील गाव व शाळा देखील आहे, परंतु या गतिरोधकांना कोणतेही रंग लावण्यात आलेले नाहीत. तसेच गतिरोधक असलेल्या बोर्डवरील झाडी सुद्धा काढण्यात आलेली नाहीये. अनेक वेळा बांधकाम विभागाला सूचना करूनही दुर्लक्ष केल्याने पुनस सरपंच संतोष लिंगायत यांनी रंगाचा डबा हातात घेऊन गतिरोधकाला पांढरा पट्टा मारलाय. यावेळी माजी सरपंच एलियास बंद्री, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते ऋषीनाथ पत्त्याने, सुनील पत्त्याने तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. ते काजरगाठी मार्गे जाणारा रस्ता आहे, तिथे गतिरोधक आहेत, तिथं शाळा आहे, तिथं चिरे वाहतूक रोडवर चिरे वाहतूक होते आणि त्याच्यातून ॲक्सिडेंट होतात, त्याच्यातून हे होतात. त्याच्यामुळं आम्ही बांधकामकडं तक्रार केली होती. ते तक्रारीतून त्यांनी आम्हाला काही केलं नाही. त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थ मिळून हे सगळं रोडला पट्टे मारून ग्रामस्थ मिळून पट्टे मारले. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश अमृत कलश यात्रा हा उपक्रम सर्व देशभरात राबवण्यात येत आहे. अमृत कलशी यात्रेचा समारोप कार्यक्रम दिल्ली येथे संपन्न झाला. त्याआधी कर्तव्य पथ येथे संपूर्ण देशातून विविध जिल्ह्यातून आणलेल्या अमृत कलशी माती एकत्र करण्यात आली. यावेळी भूदल, नौदल, वायुदल तिन्ही दलातील जवान उपस्थित होते. गोव्यातील घोगळ येथे एका टुरिस्ट व्हॅनला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी आगीची चाहूल लागताच प्रसंगावधान राखून सर्व प्रवासी गाडीमधून सही सलामत बचावलेत. घोगळ येथे पोहोचल्यानंतर या वाहनाच्या इंजिनाने अचानक पेट घेतला. त्यामुळे यात असलेले प्रवाशांनी प्रसंगावधान राखून बाहेर धाव घेतली. त्यामुळे सर्वजण बचावले. त्यानंतर मडगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी हे वाहन संपूर्ण जळून खाक झाले होते. या बातम्यांसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.